संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे। जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत आणि जगातली सर्वात मोठी निवडणूक ही होऊ घातलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष हे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील। खरं तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे, व्यक्तिगत स्वरूपाने कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप न होता खेळाडू वृत्तीने, खिलाडू वृत्तीने, स्पोर्ट्समॅनशिपच्या वृत्तीने ही निवडणूक व्हावी। शेवटी आपापल्या पक्षाचं काम सर्वांनाच करायचं आहे, पण सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी, सर्व उमेदवारांनी आज जे निवडणूक आयोगाने अत्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे, या सर्व आचारसंहितेचं पालन करून आपण निवडणूक लढूया। भारतीय जनता पार्टी सुद्धा आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करेल। कुठेही आचारसंहिता तोडली जाणार नाही याची काळजी राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ। राज्यामध्ये कुठेही दुफडीचं, मनभेदाचं वातावरण तयार होईल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही। आमचा पक्ष हा आणि आमच्या पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आणि कुठलीही कटुता मनात न आणता, कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजयी होईल। 45+ आमचा जो विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, हा 45+ जागा महायुती निवडून येईल। आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील, 4 जूनला निकाल येईल, मग शपथविधी होईल तेव्हा 45 खासदार आमचे मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या दिवशी जेव्हा शपथ होईल तेव्हा त्या शपथविधीला हजर असतील असा मला विश्वास महाराष्ट्राच्या जनतेवर आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये आमच्या महायुतीची बैठक होत आहे। रामटेक सीट आम्ही मागितली आहे। रामटेक सीटमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचं प्रस्ताव आहे, बूथपर्यंत आमचं काम आहे। शिंदेजींनी मोठं मन करावं अशी आमची त्यांना विनंती आहे। पण आता शेवटी जे काही महायुतीची बैठक होईल त्यामध्ये जो अंतिम निर्णय होईल तो मान्य राहील। पण आम्ही ही सीट मागितली आहे। काही ठिकाणी आम्ही मागितली आहे, काही ठिकाणी त्यांनी मागितलं आहे। जशी आम्ही बारामतीची सीट भाजपची होती ती आम्ही अजित पवारजींना दिली आहे। काही सीट आम्ही मागतोय, काही सीट ते मागतात आहे। पण मला वाटतं की सायझेबल आणि सर्वांचं सन्मान राखून वाटप होणार आहे। कोणी कुठे दुखवणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा पक्ष घेणार आहे। मग आता एकदा रामटेक आमच्याकडे जर आली तर आमचे ऑब्झर्व्हर जातील आणि एक 100-150 लोकांचं हिअरिंग घेतील आणि त्यानंतर जो काही उमेदवार निर्णय करेल केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड तो निर्णय होईल। हो, मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी, माझ्यासहित सर्वांनी, सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी आपापल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगून या महाराष्ट्राला जे संस्कार संस्कृती आहे, महाराष्ट्र कधी कुठल्या राज्यामध्ये आतापर्यंत हिंसा प्रवृत्ती निवडणूक लढला नाहीये। महाराष्ट्राचा जे आतापर्यंतचा इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणेच आपण काम करू। आपण या महाराष्ट्रामध्ये काही गालबोट लागेल, या महाराष्ट्रामध्ये कुठे काही हिंसा होईल, काही पोलीस बळाचा वापर करावा लागेल, अशा कुठल्याही घटना महाराष्ट्रात होऊ नये यांची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ, इतरही पक्ष घेतील। मला वाटतं ही निवडणूक अत्यंत खिलाडू वृत्तीने, अत्यंत स्पोर्ट्समॅनशिप वृत्तीने लढावी आणि कुठेही व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळून लढावी असं मला वाटतं। मी आपल्याला एकच सांगेल, आजचा सर्वे काही फ्लक्च्युएट दिसतोय, पण जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये येईल, निवडणुकीचे फॉर्म भरले जातील आणि ऍक्च्युअल आम्ही बूथवर प्रचाराला सुरुवात करू। आम्ही ठरवलंय या महाराष्ट्राचे 97,125 बूथवर आम्ही जी संघटना बांधली आहे त्या संघटनेची क्षमता आमची अशी आहे
आमच्या सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो. जी संघटना बांधली गेली आहे ती संघटना शक्ती आमच्याकडे जी आहे त्या शक्तीच्या आधारावर आम्ही प्रत्येक बूथ 51% जिंकू. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही 51% कशी मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी काम करणार आहे. शेवटी ज्या ठिकाणी आम्ही लढतो त्या ठिकाणी अजितदादा, एकनाथ शिंदेजी आणि महायुती ज्या ठिकाणी ते लढतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मदत करणार आहे. शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातली निवडणूक आहे आणि आम्ही कुठेही गाफील नाही. आमची संघटना गाफील नाही, आमचे नेते गाफील नाही, आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही. आम्ही अत्यंत बूथवर जाऊन निवडणूक लढणार आहे, बूथवरची लढाई करणार आहे.